राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 727 कोटी रुपयांचा निधी जमा। पालकमंत्री अतुल सावे यांची माहिती। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार पुढे बघूयात। अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा होणे नाही। शेतकरी नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन। कापूस सोयाबीनच्या दरामध्ये झाली वाढ, बळीराजा मात्र झाला कंगाल। आता विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शेतमालच नाही। दरवाढीचा फायदा नेमका होणार कोणाला? सध्या जर बघायला गेलं तर आता दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होत आहे। सोयाबीनच्या बाजारभावाची 6,000कडे वाटचाल। भाववाढीची आशा सोडून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुटपुट। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या बाजारभावाने 6,000 रुपये क्विंटल दराकडे वाटचाल सुरू केली आहे। लातूर या ठिकाणी सोयाबीनला सध्या 5,700 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। राज्यात ढगाळ हवामानासह तापमानामध्ये चढउतार होण्याची शक्यता। पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याचे कमाल आणि किमान तापमान कमी अधिक होत आहे। सध्या जर बघायला गेलं तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आता राज्यामध्ये ढगाळ हवामानासह तापमानामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे। राज्यात 3,37,000 मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता। महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यात 3,37,000 मेट्रिक टन तूर खरेदीसाठी केंद्र सरकारची मान्यता। लाडक्या बहिणींचे 2100 रुपये करणार एकनाथ शिंदेंनी दिला शब्द। सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता। कोकणात पावसाच्या सरी। मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। अजितदादांची अकाली एक्झिट। महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस हरपला। विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू। अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शोककळा। अवकाळी पावसाचा रब्बीला फटका। बुलढाणा, खान्देश, नाशिक जिल्ह्यांमध्ये गहू, कांद्यासह फळबागांना फटका बसत आहे। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांचे नुकसान। 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा बदल। सध्या जर बघायला गेलं तर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आता मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेच्या मानधनामध्ये देखील आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे। दादा पोरके करून गेलात। अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा। महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप। माझा मोठा भाऊ गेल्याची भावना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। अजितदादांच्या निधनाची अविश्वसनीय धक्का देणारी बातमी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरवला। अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सह्याद्रीसारख्या उंचीच्या मराठी नेत्याच्या जाण्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान। तापमानामध्ये चढ उतार कायम। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर पावसाने आता अनेक ठिकाणी हजेरी लावली असून आज देखील आता अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भावना जाहीर। एक दमदार दिलदार मित्र मी गमावला आहे। अजितदादांचे जाणे हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या असल्याचे बघायला मिळाले। बाजारामध्ये वाढला मिरचीचा ठसका। व्यापाऱ्यांना वातावरणाचा धसका। नंदुरबार बाजारामध्ये पुन्हा वाढले दर। आणखी महिनाभर सुरू राहणार खरेदी हंगाम। दरामध्ये सुधारणा। वीज टिकेना, पाणी असून देखील पिकांना देता येईना। सौरपंप कधी मिळणार? वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौरपंपाची प्रतीक्षा। राजकीय सुरुवात बारामतीत। अखेरचा श्वास देखील बारामतीमध्येच। पाणवलेले डोळे, सुन्न चेहरे, सारेच झाले निशब्द। निव्वळ अपघात, यात राजकारण नाही। शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले, हा मोठा धक्का। निर्णय घेण्याची शक्ती असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला। फक्त किसान ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार युरिया। सरकार नवीन प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करणार असल्याची माहिती समोर। बाजारामध्ये कापसाचा दर 8,500 रुपये। CCIच्या खरेदी केंद्रावरती आवक होईना। सध्या जर बघायला गेलं तर खुल्या बाजारामध्ये चांगला दर मिळत आहे। सोयाबीन खरेदीचे 2,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। राज्यात किमान हमी भावाने 6 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी पूर्ण।
लाडकी बहीण योजनेपासून एक सुद्धा बहीण वंचित राहणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. लाडकी बहीण योजनेपासून एकही भगिनी वंचित राहणार नाही याची काळजी देखील राज्य शासन घेणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पोखरा अंतर्गत योजनांसाठी 860 शेतकऱ्यांची निवड. अकोला जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत राबवण्यामध्ये येत असलेल्या अनेक योजनांसाठी अकोला जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांची निवड करण्यामध्ये आली असल्यामुळे आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्याने अन्न सुरक्षा गमावली. फार्मच्या उपजीविका अहवालातील निष्कर्ष. शेतकऱ्यांना वर्षात 16,000 कोटींचा फटका. ढगाळ हवामानाचा कांदा पिकाला फटका. पिकावरती किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेमध्ये. उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक. जालना जिल्ह्यातील 3.5 लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद. आधार ई-केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे लाभार्थ्यांची यादी शासनाकडे सादर करण्यामध्ये आली आहे. लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार. पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत आणि यातच आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची पूर्ण तयारी केली असून आता देशाच्या अर्थसंकल्प नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होणार आहे. नमोचा हप्ता कधी जमा होणार पुढे बघूया. इथेनॉलमुळे 19 अब्ज डॉलर्स परकीय चलनाची बचत. शेतकऱ्यांना देखील फायदा. हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन बघायला मिळत आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होत असल्याचे चित्र. सरकारी केंद्रावर उडीद खरेदीसाठी प्रतीक्षा. शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना. खासगी बाजारामध्ये कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान. जिल्हा परिषद निवडणुकानंतर सातारा गॅझेट लागू होणार. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटेड लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर सातारा गॅझेट देखील लागू होणार. लाडक्या बहिणींच्या केवायसीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ई-केवायसी अभावी बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा झाले नव्हते, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बहिणींना दिलासा. कडधान्यांची हमीभावाने 100% खरेदी होणार. कृषी मंत्री चव्हाण. कडधान्यांची हमीभावाने 100% खरेदी होणार असल्याची कृषी मंत्र्यांनी माहिती दिली. भुसावळ तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांसह वीट भट्ट्यांचे देखील नुकसान बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आता जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यामध्ये देखील आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम देखील आम्ही जमा केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून शेतकऱ्यांसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दरामध्ये उसळी. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा बराच काळ माल साठवून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन असेपर्यंत दरामध्ये फारशी हालचाल झाली नव्हती, परंतु शेतकऱ्यांनी या ठिकाणी म्हणजेच की सोयाबीन विकल्यानंतर आता दरामध्ये चांगलीच सुधारणा बघायला मिळत आहे. 6,000 रुपयांकडे म्हणजेच की सोयाबीनची वाटचाल. चांदीच्या भावामध्ये तब्बल 40,000 रुपयांची वाढ. ऐतिहासिक उंचाकावर पोहोचली चांदी. सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी तेजी बघायला मिळत आहे. तुफानी तेजी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. चांदीने तब्बल 4 लाख रुपयांचा टप्पा देखील पार केला आहे. सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये सध्या तुफान तेजी सुरू आहे. आता 2 लाखांच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून 2 लाखांच्या कर्जासाठी आता मुद्रांक शुल्क माफ आहे. करंजा बाजार समितीमध्ये तुरीने ओलांडला हमीभाव. शेतकऱ्यांना दिलासा. तुरीच्या दरामध्ये देखील सध्या सुधारणा बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये 8,500 रुपयापर्यंत तुरीला दर. AIBने हाती घेतला तपास. महासंचालक घटनास्थळी तर अधिकाऱ्यांकडून विमान कंपनीची झाडाझडती. विमान चांगल्या स्थितीमध्ये होते. वैमानिकाने मिस्ड अप्रोचचा पर्याय निवडला असावा. सध्या जर बघायला गेलं तर अजित पवार यांच्या घटनेचा आता तपास सुरू झाला आहे. AIBने हाती घेतला तपास.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र व राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश महसूल कृषी विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता शेतकऱ्यांची छाननी सुरू झाली आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. लवकरच हप्ता जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर अवघ्या काही दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹1 सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ई-केवायसीचे आव्हान. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पीएम किसानसह नमोचे पैसे जमा होणार. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असून निवडणुकीच्या आधीच आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण ₹4,000 जमा होणार आहे. दादा परवाचा अस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशासाठी धक्का देणारी बातमी म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.